प्रत्येक माणूस स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. हर प्रकारे स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. स्वतःला मोठं बनविण्याचा प्रयत्न चाललेला असतो. स्वतःला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. तर हे जे सर्व काही चालू आहे, हे कशासाठी चालू आहे? तर मी आहे जणू हे सांगायचे, मी आहे जणू हे दाखवायचे. ते दाखविल्याशिवाय, ते सांगितल्याशिवाय, तसं प्रदर्शित केल्याशिवाय मी आहे असं वाटतच नाही. आणि हीच अहंकाराची निशाणी आहे. माणसाचा हा जो प्रपंच सगळा चालू आहे ना, ही सगळी धडपड चालू आहे ना, कोण्या ना कोण्या रूपाने, या सगळ्या धडपडीचा अर्थच एवढा आहे की मी आहे आणि मी असा आहे. ही बेजारी, ही धावपळ, ही कशासाठी आहे? कारण मी मिटतो की काय, मी संपतो की काय, माझं अस्तित्व राहतं किंवा नाही, किंवा माझं अस्तित्व जसं मला अपेक्षित आहे तसं राहतं का नाही, ही सगळी धडपड आहे. अरे बाबा, जे मिटणारच आहे ना ते धरून ठेवले, जे संपणारच आहे, जे जाणारच आहे ना ते धरून ठेवले, तर बेजारी तर राहणारच, परेशानी तर राहणारच, आणि त्याला वाचविण्याची जीवतोड मेहनत तर राहणारच. पण तरीसुद्धा काय वाचू शकतो आपण? ज्याला वाचविण्याचा, ज्याला प्रदर्शित करण्याचा, ज्याला जपण्याचा अहोरात्र आपण प्रयत्न करत आहोत, ते काय आहे कधी पाहिलंय त्याच्याकडे? ते काय आहे कधी त्याच्यावर विचार केलाय? कधी जाणण्याचा प्रयत्न केलाय? काय सांभाळत होत आपण नेमकं? आणि शेवटी ते जाणारच असेल तर मग सांभाळलं काय? एवढी कवायत, एवढी मेहनत, एवढी कसरत केली कशासाठी? या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि म्हणून ज्या अहम वृत्तीमधून आपण स्वतःला या जगामध्ये प्रदर्शित करत असतो, ती केवळ एक वृत्ती आहे. आणि ती वृत्ती एक प्रकारचा भ्रमच आहे. आणि म्हणून तो भ्रमच आधी आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याच्यामध्ये स्वतःला जाणलं जातं त्याचंच नाव अध्यात्म आहे. आणि म्हणून आध्यात्मिक शास्त्राशिवाय माणसाला दुसरा पर्याय नाही. जे मूळ आहे तेच जाणता आलं पाहिजे. त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने परेशानीतून सुटता येतं, एवढं मात्र खरं आहे.